जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण नाम सर्वदोषाहरण, जडजीवा तारण हरी एक. जो रामनाम किंवा कोणत्याही देवाचे नाव घेईल, जप करेल, त्या जपाने त्याचे जे काही दोष असतील ते नाहीसे होतात. सगळ्या प्रकारची पापे, सगळ्या प्रकारच्या चुका, जे जे काही आपल्या हातून वाईट घडले असेल ते सगळे नष्ट होते. किती सोपे आहे हो नाम. नामजपाने होणारी शुचिता, शुद्धी, पावित्र्य, मांगल्य हे भगवंताच्या नामामध्ये तो जो नामी आहे, आत्मा आहे, त्याच्यामुळे घडते. आपल्याला कळतही नाही. आम्ही तर देवाचे नाव घेत आहोत, आम्ही तर रामाचे नाव घेत आहोत, विठ्ठलाचे नाव घेत आहोत, कृष्णाचे नाव घेत आहोत. अरे पण राम, कृष्ण, विठ्ठल, हरी, पांडुरंग, दत्त ही सगळी नामे आहेत ती त्या आत्म्याची नावे आहेत, त्या परब्रह्माची नावे आहेत. आणि ते परब्रह्म तर सगळीकडे पसरलेले आहे. ते काय एकाच ठिकाणी आहे का? ते तुझ्या देहामध्ये आतही आहे आणि देहाच्या बाहेरही पसरलेले आहे. आणि तू जो नामाचा उच्चार करून राहिला आहेस, त्याचा उच्चार आणि लहरी सगळीकडे पसरतात. मग सगळी पाप, सगळे दोष नाहीसे होतात. म्हणून नाम उच्चारण अतिशय सोपेही आहे आणि पापांचे, दोषांचे हरण करणारेही आहे, असे ज्ञानोबा स्वतः सांगतात. जडजीवा तारण हरी एक. आता ज्ञानोबांनी हेही सांगून टाकले. अहो ज्ञानोबा, आम्ही तर जीवभावात आहोत, आम्ही तर देहभावात असतो. मी कोण? मी देह, मी मनुष्य, मी स्त्री, मी पुरुष हा देहभाव आहे. आमचा हा देहभाव म्हणजे जीवभाव होतो. आणि जीवभाव माणसाला येतो त्यावेळेस तो देहाशी चिकटलेला असतो. त्या देहभावातून, जीवभावातून बाजूला होणे म्हणजे शिवभावात जाणे, म्हणजे भगवंताकडे जाणे, आत्म्याकडे जाणे. आम्हाला या गोष्टी कळत नाहीत आणि कळणारही नाहीत. समजा आम्ही म्हटले की नको हा देहभाव, आम्हाला शिवभाव पाहिजे, आत्मभाव पाहिजे. तुम्ही कसे काय करणार? तेव्हा आपल्याला ज्ञानोबा सोपे साधन सांगत आहेत. अरे भगवंताचे नाव घे, त्याचा जप कर. त्याच्यामध्ये जो आत्माराम आहे, जो नामी आहे, तो तुला त्या देहभावातून, जीवभावातून अलग करतो आणि आपल्याकडे ओढतो, म्हणजे आत्म्याकडे ओढतो, म्हणजेच तुला शिवभावाकडे ओढतो. अरे बापरे, नामामध्ये काय शक्ती आहे. नामामध्ये असलेली शक्ती त्या नामीची आहे. तो आत्माराम जो आहे तोच राम, कृष्ण, हरी, पांडुरंग सगळे तोच आहे. त्याचे नाव घेतल्याबरोबर त्याच्यातला जो नामी आहे, जो आत्मा आहे, तो त्याला जीवभावातून बाहेर काढतो. जीवभावातून बाजूला होणे ही महान मुक्ती आहे, हा खरा मोक्ष आहे. आम्ही त्या देहाला चिकटून आहोत. मी म्हणजे देह. अरे तू देह नाहीस, देह मरणारा आहे. तू आत्मा आहेस, तू राम आहे, कृष्ण आहे, भगवान आहेस हे तू समज. म्हणून साधकांनी असे कधीच समजू नये. काय करावे? मी एक सामान्य मनुष्य आहे, मी सामान्य स्त्री आहे किंवा सामान्य आहे. बिलकुल नाही. आपण भगवत स्वरूप आहोत. आपल्यामध्ये तो राम आहे, तो कृष्ण आहे, तो विठ्ठल आहे, तो पांडुरंग आहे. सगळे देव त्या आत्म्याचीच रूपे आहेत. सगळी नावे त्या आत्म्याचीच आहेत. आणि तो आत्मा तर आमच्या देहामध्ये आहेच. मग मी कोण आहे? मी आत्मा आहे, राम आहे, कृष्ण आहे. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही म्हणून घ्या. स्त्रियांमध्ये सुद्धा ज्या पवित्र देह धारण करणाऱ्या संत मंडळी आहेत, त्या मुक्ताबाई घ्या, जनाबाई घ्या, सखूबाई घ्या, सगळ्यात ज्या संत स्त्रिया होऊन गेल्या त्या सुद्धा आत्मस्थितीमध्ये होत्या. अरे मुक्ताबाईचे अभंग वाचले तर तुम्ही आश्चर्य कराल, इतके महानपणाने लिहिलेले आहेत. ती मुक्ताबाई ज्ञानोबांना उपदेश करते. आश्चर्य आहे. मला तर त्या मुक्ताबाईचे फार कौतुक वाटते. एवढीशी ती लहानगी पोरगी, परंतु ती मुक्ताबाई त्या ज्ञानोबांना शिकवते. ज्ञानोबा असे वागू नये. काय झाले होते? कोणीतरी ज्ञानोबांचा अपमान केला. त्यांचा नेहमी अपमान व्हायचा. गावामध्ये काही घ्यायला गेले की त्यांचा अपमान व्हायचा.
ते त्या काळातले लोक त्यांचा अपमान करायचे. ज्ञानोबांना अतिशय वाईट वाटायचे. आपण तर ह्यांचे काहीच नुकसान करत नाही, त्यांना त्रास देत नाही, आणि हे आपल्याला का बरं त्रास देत आहेत? एके दिवशी अशा तऱ्हेने ज्ञानोबांना वैताग आला, वाईट वाटले. जगाच्या या वाईट वागण्याने त्यांना मनस्ताप झाला आणि घरी गेल्यानंतर त्यांनी ते झोपडीचे फाटक बंद करून घेतले. झोपडीमध्ये गुपचूप जाऊन बसले. मुक्ताबाई बाहेरून आली. पाहते तर ज्ञानोबांनी आतून स्वतःला बंद करून घेतले आहे. ती ज्ञानोबांना म्हणते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ती म्हणते, हे ज्ञानोबा, ताटी उघडा ना, ते फाटक उघडा ना. जग हे झालिया वन्ही, संतमुखे व्हावे पाणी. काय उपदेश करते ती एवढीशी मुक्ताबाई. जग जर अग्नी झाले, हे जग म्हणजे पोळणारा अग्नी आहे, तो जर आपल्याला त्रास देत असेल तर आपल्या मुखातून पाण्यासारखा वर्षाव करावा आणि जो जाळणारा अग्नी विझवून टाकावा. आपण मनस्ताप करू नये. ज्ञानोबा, उठा आणि ताटी उघडा. फारच सुंदर अभंग आहे. तात्पर्य असे की चारही भावंड अशी आहे, म्हणून ज्ञानोबाला सांगायचे आहे, बाबांनो, त्या प्रभूचे नाव घ्या आणि तो प्रभू तुम्हाला जडत्वाकडून शिवभावात घेऊन जाईल. जडत्व म्हणजे देहभाव, जीवभाव. देह जड आहे, त्याला आत्म्याची चेतना असते, म्हणून तो चेतन दिसतो. किती सोपा मार्ग आहे हा. शिवभावाकडे, आत्मभावाकडे नेणारा संदेश ज्ञानोबा आपल्या गाथेतून सांगतायत. रामकृष्ण नाम सर्वदोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. तो हरी एकच असा आहे की तो तारून नेतो आम्हाला त्या जड भावातून शिवभावामध्ये घेऊन जातो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.